नमस्कार मित्रांनो, नमस्कार. झिंगाटच्या नवीन एपिसोड मध्ये आपलं स्वागत आहे. मी शशांक पांचाळ आणि माझ्या बरोबर आहे माझा मित्र, माझा भाऊ, सखा. मी प्रसाद पांचाळ. आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो झिंगाटच्या या नवीन एपिसोड मध्ये. तर शशांक, आज आपण कोणती डिश बनवतोय? एक मिनिट, हा, आज ट्विस्ट आहे बरं का. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आजची रेसिपी मी बनवणार नाही, का? मी फक्त गाईड करतो कोणाला? तुला. तू बनवायचंय. आपल्याला आपल्या प्रेक्षकांना सांग ना, कोण बनवणार? बरं प्रेक्षक हो, आजची रेसिपी ही प्रसाद बनवणार आहे आणि मी फक्त सांगणार आहे. चला सुरुवात करूया. प्रसाद तयार ना? हो, तयार आहे. चल. चल, ओके, सगळ्यात पहिला गॅस पेटव. पहिले इथून सुरुवात ना? हो, पहिला आपल्याला इन्ग्रेडियंट सांगायचे आहेत, पण त्याआधी गॅस सुरुवात कर म्हणजे तवा तापेल. ओके. शशांकच्या म्हणजे शशांक आजपर्यंत मला एवढ्या डिश खाऊन म्हणजे त्याच्या मला वाटतं जवळजवळ 5 ते 6 एपिसोड मध्ये त्याने मला खायला घातल्या डिश. आज मी त्याच्यासाठी त्यानं सांगितली डिश बनवतोय. अगदी बरोबर, हा. आणि ते केलंच पाहिजेस. हा, बर, तर मित्र, आजच्या आपल्या डिशचं नाव आहे ते म्हणजे सोयाबीन किमा. प्रसाद, सोयाबीन किमा. तुला बनवायचं? हो, मी मी बनवतो. फक्त साहित्य सांगतोय, मी काय काय घेतो. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं मी घेतलेले ते म्हणजे सोयाबीन. त्यानंतर मी घेतलेलं हे सगळं साहित्य त्यामध्ये आहे ते म्हणजे मटार, टोमॅटो, कोथिंबीर, कांदा, 2 हिरव्या मिरच्या, काजू, पनीर, आलं लसूण पेस्ट, बटर, दही, काजूची पेस्ट, गरम मसाला, मिरची पूड, मीठ आणि हळद. तर मित्रांनो, चला कृतीला सुरुवात करूया. प्रसाद, मी काय केलंय, हे जे सोयाबीन आहे हे 10 मिनिटं गरम पाण्यामध्ये भिजवून घेतले. हे कशासाठी? सांगतो. त्याला आपल्याला अगदी फाईन पेस्ट नव्हे, पण जाडसर असं वाटून घ्यायचं. पण वाटत असताना त्यामध्ये 2 मिरच्या टाकायच्या. तर मग ते काहीस या प्रकारे दिसत. आपण आता सुरुवात करूया. हो, नक्की. चल प्रसाद, हा, गॅस तर तू पेटवलायस, हो ना. बरोबर. आता त्याच्यामध्ये 1-2 चमचे तेल टाक. 2 चमचे. हो. आणि हे पनीर त्यात. थोडं टाकू अजून. हा, बस 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 बस. पनीर त्यात फ्राय करून घे. मग तेल तव्याला सगळीकडनं लागलं हो पाहिजे. हो, ते करून घे बरं. तुला बरंच माहिती आहे रे. हो. मग मला तशी काही सांगायची गरज नाही. बरं, मी पनीर देतो. म्हणजे जे नॉनव्हेज खात नाही हम्म. ज्याला किमा टेस्ट करायचं आहे, तर ही डिश त्यांच्यासाठी चांगली आहे ना? अरे बेस्ट, हा? बेस्ट ऑप्शन आहे. कधी कधी असं हे होतं की त्यांना नॉनव्हेज खायचं आहे आणि ऑप्शन नसतो. कधीतरी वार येतात वेगळे. हा, सोमवार, मंगळवार, गुरुवार, मग अशा वेळेला ही डिश करावी. बरोबर बरोबर. पण खरं सांगू, हा, नॉनव्हेज पेक्षा एक फार छान होतं. तू खाऊन बघ. आता तू परतूच आहेस. हो, मी बघ. करतो सर. बघूया त्याची टेस्ट कशी होते ते. बघ, थोडस लालसर हो, झालं आहे. जर आणखीन व्यवस्थित भाजून घे बा, इकडले राहिले. हो. थोडे लालसर झाले ओके. पाहिजे. हे काय काढून घ्यायचे? हो, काढून घ्यायचे ते. त्या प्लेटमध्ये ते काढून घे. जमतंय ना मला? अगदी हा, अगदी मास्टर शेफ आहेस. ओके. आता
पुन्हा एकदा त्याच्यात तेल टाक. तेल आहे? साधारण नाही, ते झालं अगदी, म्हणजे अगदीच थोडंच आहे. किती चमचे? एक 4 चमचे तेल टाक. आणि आता त्याच्यामध्ये हा कांदा परतून घे. आपल्याकडे घेतो हा नंतर कसं पीठ म्हणून काय काढायला जरा मदत होतं. खायला पण चांगलं. थोडासा लालसर रंगामध्ये भाजून घेतो. हो सेम त्या पनीर सारखं. हो हो. आता हा भाजत असताना आपण काय करूया, या 2 मी मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या, त्या उभ्या चिरून घेतल्या. या 2 उभ्या चिरलेल्या मिरच्या. अरे ह्याला तिखटपणा चांगला लागतो आणि मला आवडतं ते. आणि काय काय लोकांना जर आपण अशी आडवीचे हे केले ना बारीक सांगत पण हो. कधी कधी तिखट चटका लागतो. हो. आणि कसं आहे माहितीये, नाही काही लोकांना जे तिखट आवडत, म्हणजे तिखट कधीतरी त्रासदायक होतं ना मिरची लागली की. हे कसं काढून बाजूला काढून टाकतात सहजपणे. म्हणजे लगेच दिसली की मिरची बाजूला. हो. जरा तेल अजून टाकू. 2 चमचे. 2 चमचे टाकू. आज शशा आज शशा मला शिकवतो. आज माझा तो गुरु झाला. शिकून घे उपयोगी पडेल. तर आहे. बरं, आता ह्याच्यानंतर आपण काय करूया, हे टोमॅटो जे चिरलेले आहेत ते टोमॅटो यात टाकून घेऊया. टोमॅटो किती घेतले साधारण? एक टोमॅटो घेतलेला आहे आणि तो बारीक चिरून घेतो. एक मिनिट. संपूर्ण एकजीव करून घ्यायचं का त्याला? हो. या स्टेजला मी आता टाकतोय त्याच्यामध्ये मटण. आपल्याला पाहिजे तेवढे मटर आपण टाकू शकतो याच्यामध्ये. तुम्हाला आवडेल त्या प्रमाणामध्ये. मटर एकदम फ्रेश आहे. हो मग. अरे आता हिवाळ्याच्या दिवसामध्ये फ्रेशच मटर येतात. आणि खरं तर ना शशांक, म्हणजे ज्या संदर्भाची भाजी देखील आम्ही नक्की खा. नक्की नक्की. जी भाजी मिळेल ती घ्या. खरंच. आणि त्याचे बेनिफिट असतात ना आपल्या शरीराला. कसा गॅस आता कमी कर, मंद फ्लेमवर. आणि आता त्याच्यामध्ये मसाले ऍड करूया आपण. पहिली हळद घे. किती? 2 टीस्पून टाक. एवढी नाही. हा ठीक आहे. ओके बस बस. त्यानंतर आपण आता त्याच्यात घेणार आहोत गरम मसाला. 1 टीस्पून. ओके. त्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत आलं लसूण पेस्ट. पूर्ण नाही, अर्धी घे. म्हणजे साधारण 2 चमचे. बघा. हा म्हणजे म्हणजे साधारण. आता आलं लसूण पेस्ट घे. म्हणजे साधारण 1 चमचा. हो घे. अजून थोडी. आता ते मिक्स कर. आणि आता आपण त्यात टाकतो आहोत ते म्हणजे मिरची पावडर. लाल लाल तिखट मिरची पावडर. तुला आवडेल त्या प्रमाणात तिखट टाक, पण जास्त नको. मला आवडत नाही तेवढी जास्त तिखट. मजा नाही जेवणाला.
तिखट किती? 1 चमच. 3 चमचे टाक. 1, 2, 1, 3. थोडस भरून आणखी. बस. नाही कमी कर. बस. ओके. मिक्स कर. आणि आता आपण त्याच्यात थोडेसे काजू टाकू. अरे वा, काजू. म्हणजे ते कोकणचे चांगले छान काजू. बघ काय चांगले भाजले जातील. एकदम हॉटेल सारखी रेसिपी होती. मग खाऊनच बघ रे कशी होते ती. हा. आता थोडी फ्लेम मोठी कर. केली. आता त्याच्यात ही काजू पेस्ट टाक. काजूची पेस्ट. त्याला रिचनेस येण्यासाठी. अरे वा. 1, 2. आणि हा. अगदी भरून भरून टाकलंस रे. हा. आवडती वस्तू तू आता है ना? बोललास काय त्या हो richness येण्यासाठी म्हणून टाक. बर. हे एकजीव करायचं सगळं. हो मग कर ना. बरं आता ह्याच्यामध्ये मी 2 चमचे दही घेतलेले आहे. आता हे सगळं दही मी या ग्रेव्ही मध्ये टाकतोय. एकदम 5 स्टार हॉटेल सारखी दिसते. हो ना मग मस्त. या तुझ्या डोक्याला आयडिया येतात. हा? देवाची देण. दुसरं काय बोलणार मी तुला. आम्हाला भजी करून. बरं ओके. आता आपण हा. गॅस मोठा करूया आणि थोडं मलाई पाणी. हो थोडस पाणी ऍड किती? करूया. साधारण थोडस पाणी तुमच्या अंदाजाने जेवढं होईल. क्या बात आहे. हा हा. बरं तुला आणखीन जर तिखट हवी असेल भाजी हा. तर मसाला टाकू शकतोस हा? तर मला वाटतं एवढं बरोबर आहे नाही का? 3-3.5 चमचे आपण तिखट टाकलं. हो पण आपल्याला अजून सोयाबीन टाकायचं त्याच्यात. टाकतो ना. हो गुरु म्हणेल तसं. नाही ते तू ठरव. तुम्हाला सहन होत नाही. मी काय 3 चमचे 4 चमचे 5 एकच चमचा टाक जास्त नको टाकूच हा. पुरे थोडं पाणी टाकूया आणखी. हा चालेल. ते एकजीव करून घे व्यवस्थित. हो. चल आता आपण ह्याच्यामध्ये हा. पनीर ऍड करूया. पनीर पूर्ण टाकायचं. सगळं टाक. पनीर. व्यवस्थित मिक्स करून घे. काय सुगंध सुटलाय. वा वा. आणि आता मेन इन्ग्रेडियंट म्हणजे आपण आता टाकणार आहोत ते म्हणजे हे सोयाबीन. जे तू पेस्ट करून घेतलंय. पेस्ट करून घेतलेलं आहे. हो. ना. चला हे टाकलं मी सोयाबीनचा खिमा जो बनवलेला आहे. त्याच्यात 2 मिरच्या टाकल्यात बरं का. हा. मिरच्या आपण पहिल्यांदा पण एकदा टाकल्यात ना 2. हो पण एक लक्षात घ्या जर आपल्याला हे घट्ट वाटत असेल हा. तर मात्र त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. मला वाटतं थोडं पाणी पाण्यासाठी टाकावं कंजूसी करू नका. लागेल. आपल्याला थोडं पाणी टाकावं लागेल त्याच्यात. हो नक्कीच. हा ना. असा हा. आता आपण टाकूया मीठ. मीठ तुम्हाला आवडेल इतकं म्हणजे तुमच्या साधारण 1 चमच. ज्याला म्हणतो ना आपण की चवीनुसार. बर आता आपण काय करूया अगदी 1 मिनिटभर हा. त्याला वाफ देऊया. हा. त्यासाठी मी आता काय करतो माझ्याकडे हे जे ताट आहे ना हा. हे ताटच मी त्याच्यावर ठेवतोय आणि मंद विस्तावर आपण जरा ते ठेवूया शिजायला. ठीक आहे प्रसाद. हा. आता हे झाकण बाजूला काढ बरं.
तर असा आपला हा खिमा तयार झालेला आहे. बघ किती छान दिसतोय. आता त्याच्यावर अगदी शेवटचा घटक म्हणजे आपण टाकणार आहोत ती कोथिंबीर. काय म्हणतो प्रसाद, कसं दिसतंय? 5 स्टार हॉटेलची डिश झाली. चला आता हे खाण्यासाठी तयार आहे. गॅस बंद करू. हो प्रसाद, हा आता आपण कोथिंबीर टाकली आणि अगदी शेवटचा घटक तो म्हणजे आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत ते म्हणजे बटर. आपण हे बटर हे बघ हा. हे ह्याच्यामध्ये अगदी शेवटचा घटक म्हणून ऍड केले. अरे वा. शशांक, हा मला वाटतं आपली रेसिपी तयार झाली हो आणि लवकरात लवकर आपण प्रेक्षकांना दाखवूया. नक्कीच. हा ना? हो चल मी सर्व करतो. हा. बनवलंस तू आणि फार छान बनलंय. आता बघूया मला किती मार्क्स देतो. खाल्ल्यावरच कळेल. हा. मित्रांनो, प्रसादने सोयाबीन खिमा बनवलाय. चला आता मी टेस्ट करून पाहतो. हो नक्कीच. हा सोयाबीन खिमा आणि त्यासोबत पाहूया तरी प्रसादने कसा बनवला आहे सोयाबीन खिमा. एक नंबर. हा 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 फार सुंदर. खाऊन बघ, खाऊन बघ स्वतः पण. अरे टेस्ट मी पास झालोय. नक्की 100%. कशी वाटलं? बनवलास ना व्यवस्थित? एक नंबर. तर मित्रांनो, प्रसादने तर सोयाबीन खिमा अतिशय उत्कृष्ट बनवलाय. तुम्ही देखील असाच सोयाबीन खिमा घरी बनवून पहा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये एका नवीन एपिसोडमध्ये. धन्यवाद.